काढा म्हणजे काय, आपले बेसिकली मसाल्यांचेच वेगवेगळे प्रकार काढ्यांमध्ये घरातले वापरले जातात. त्यात जनरली सगळे मसाले उष्णच असतात, पण काही गोष्टी आहेत ज्या पित्तशामक आहेत, काही गोष्टी आहेत ज्या जास्त वातशामक आहेत, काही गोष्टी आहेत ज्या जास्त कफ. हे जनरली तुम्ही एकतर ऋतूनुसार पहिले म्हणजे, आणि दुसरं म्हणजे तुमच्या प्रकृतीनुसार ठरवायला लागतं. प्रकृती स्वतःची कशी ओळखायची ह्याच्यासाठी वाटलं तर आपण पीडीएफ एक देऊयात. तर त्याच्यातले तुम्ही उत्तरं दिली स्वतःची स्वतः त्या पीडीएफ मधनं, की प्रत्येक उत्तरापुढे दोषाचं व्ही पी के असं लिहिलेलं आहे, वात पित्त कफ. ज्याला सगळ्यात जास्त पॉईंट्स येतील ते तुमचा मेन दोष, फॉलोइंग सेकंड आणि लास्ट थर्ड. तुम्हाला 2 समजा वात आणि कफ मेजर आले तर तुमची वात कफच प्रकृती असं समजून मग वात कफच प्रकृतीला सगळे उष्ण औषधं आणि उष्ण काढे चालतात. म्हणजे काय, आता कोविड मध्ये दालचिनीचा काढा किंवा मिरे, दालचिनी, तुळस हा जो टिपिकल आपण सर्दीचा काढा जो माहिती असतो लोकांना, तो वात कफ शामक उत्तम आहे. पण पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही धन्या जिऱ्याचा काढा घेऊ शकता. अशा गोष्टी तुम्ही तुमची स्वतःची प्रकृती जाणून घेऊन आणि सीझन नुसार चेंज करायचं. तर उन्हाळ्यात सगळ्यांनीच धने आणि जिऱ्याचं काढा किंवा पाणी रात्रभर भिजवून ठेवून नुसतं पाणी केलं तरी चालतं. काढा केला तर त्याचे अजून थोडे जास्त त्यातले ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स येत असतात. आणि हिवाळ्यामध्ये तुळस, दालचिनी, वेलदोडा, काळी मिरी हे अगदी थोडं थोडं घालून चहासारखं, ज्याला हर्बल टी म्हणून विकतात ते हेच असतं, वेगळं काही नसतं. ह्याच्यात तुम्ही वाटलं तर थोडं ग्रीन टी किंवा कॉफी तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तर हे जे उष्ण आणि शीत प्रकार आहेत हे सीझन प्रमाणे ठरवायचे आणि आपल्या प्रकृतीप्रमाणे ठरवायचे.